तर हे मस्त असं क्या बात है. काय क्रीमी बनलेली आहे मस्त अशी. मस्तच. जर आवडत असतील तर त्यावरती अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपल्या रेखाच्या स्वयंपाकघरामध्ये बनवलेली आहे बिना क्रीम वापरताना व्हिप क्रीम वापरली ना फ्रेश क्रीम. तर आपण ही मस्त अशी क्रीमी मँगो आईस्क्रीम बनवलेली आहे. तर क्रीम आणि त्यामध्ये मँगो आईस्क्रीम तर व्हायलाच पाहिजे, आंब्याचे दिवस चालू आहेत. तर साधी सोपी रेसिपी आहे बिना क्रीम वापरता घरच्या साहित्यात. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया. मस्त अशी क्रीमी बनलेली आहे, बघू शकता. क्या बात. बनवायचं आहे मँगो आईस्क्रीम. त्यासाठी एकदम मोजकं साहित्य आहे. हे दूध घेतले फुल फॅट अर्धा लिटर म्हशीचं दूध, आणि हे 5 कप मिल्क पावडर आहे, 4 कप कॉर्नफ्लॉवर आणि 4 कप साखर आहे. तर साखर तुमचा आंबा गोडी बघून टाकायची, म्हणजे कमी जास्त गोड, काही आंबट असतात काही गोड असतात त्या हिशोबाने, किंवा याच्याऐवजी कस्टर्ड पावडर वापरली तरीसुद्धा चालेल. त्यामुळं आपण कस्टर्ड पावडर नाही तर हे कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडर वापरणार आहोत. साधी सोपी रेसिपी आहे. आपल्याला अगोदर हे साधं आईस्क्रीम बनवायचं आहे आणि मग मँगो पल्प नंतर मिक्स करायचं आहे. तर आता कढई ठेवलेली तापण्यासाठी. आपल्याला दूध ठेवायचे तापायला. तर हे दूध टाकायचे सर्व. दुधाला छान उकळून घ्यायचं आपल्याला. तर आता दूध कोमट झालं, आपल्याला कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडर मिक्स करण्यासाठी काढून घ्यायचे. तर आपल्याला अगोदर कॉर्नफ्लॉवर मिक्स करायचे. घट्ट होण्यासाठी जास्त पण नाही वापरायचं, नाहीतर आपल्या आईस्क्रीमचा स्वाद कॉर्नफ्लॉवरसारखा लागतो. तर हे छान मिक्स झाले कॉर्नफ्लॉवर. आता मिल्क पावडर पण यामध्येच टाकायची आणि ह्याला मिक्स करून घ्यायचे, गुठळ्या नाही होऊ द्यायच्या. क्रीम जर वापरायची असेल तर थोडंसं कमी टाकायचं आहे. बिना क्रीमची बनवतोय आपण. खूप छान. तर ह्याला लो फ्लेमवरती असंच आपल्याला 7-8 मिनिट उकळू द्यायचे. तर हे दूध छान उकळलेलं आहे. आता 8 मिनिट झालेले आहेत. तर आता यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडर मिक्स केलेलं ते टाकायचं आहे मिश्रण, आणि हलवत राहायचं सारखं. यामध्ये टाकायची आपल्याला साखर. सारखं हलवत राहायचं आपल्याला. मिल्क पावडरमुळे आणि कॉर्नफ्लॉवरमुळे घट्ट बनलेलं आहे. हे खाली चिटकू शकतं, तर चिकटू नये म्हणून सारखं हलवत राहायचं आपल्याला. तर आपल्याला ह्यामध्येच आपली घरच्या दुधावरची मलाई आहे ती घालायची, म्हणजे छान मिक्स होईल.
ह्याला 6-7 मिनिट छान हलवत राहायचं आहे आपल्याला सारखं. तर आता हे मिश्रण छान शिजलेलं आहे. आपल्याला आता गॅस करायचा आहे बंद आणि ह्याला थंड करून घ्यायचे. तर हे मिश्रण थंड झालेलं आहे. आपल्याला ह्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये फिरवून घ्यायचे. फक्त एकजीव करण्यासाठी फिरवून घ्यायचे. तुमच्याकडे जर इलेक्ट्रिक विस्कर असेल तर त्याने फिरवलं तरी चालेल. तर हे छान मिक्स झाले. फिरवल्यानंतर थोडंसं असं पातळ होतं हे मिश्रण, बघू शकता. राहिलेलं पण फिरवून घ्यायचं आहे. आणि तर अशा प्रकारे आपले हे सर्व फिरून झाले. त्याला 4 तासासाठी आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे. तर आता हे 2 आंबे आहेत, अर्धा किलो आंबे, मोठे आंबे आहेत त्याच्यामुळं. तर आपल्याला यामधील पल्प काढून घ्यायचं. स्वच्छ धुवून घेतलेत. तर अशा प्रकारे सर्व पल्प काढून घ्यायचं आहे. तर हा पल्प काढून घेतला आहे आणि हे छोटेसे तुकडे ठेवले. तर थोडे वरती नंतर आईस्क्रीमवरती गार्निशिंगसाठी. तर आता हा पल्प आपल्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये फिरवून घ्यायचा. तर हा पल्प आता काढून घ्यायचा आहे. मस्त कलर आहे. भरपूर पल्प निघलेला आहे 2 आंब्यामध्येच. आता आईस्क्रीम ठेवून आपल्याला, तर जे आपण आईस्क्रीमचं मिश्रण ठेवलं होतं त्याला 4 तास झालेले. त्याला आता परत फिरवून घ्यायचं आहे आपल्याला. ह्याला अगदी 3-4 सेकंद फिरवायचं आहे. आणि आपण जो पल्प काढून घेतला आहे त्यामध्येच काढायचे. आणि अजून राहिलेली थोडी ती पण फिरवून घ्यायची. तर आता हे राहिलेले पण टाकायचे. तर आता ह्याला परत एकदा आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे आपला हा पल्प आणि आईस्क्रीम छान एकजीव होईल. ह्या भांड्यामध्ये अजून आईस्क्रीम आहे, त्याच्यातच टाकायचा हा पल्प. आता बाउलमध्ये काढून घ्यायचे. अजून पल्प आणि आईस्क्रीम राहिलेली ती पण फिरवून घ्यायची. अगदी 2 सेकंद लगेच मिक्स होऊन जातं.
काढून झालेलं आहे, बघू शकता. मस्त असं घट्ट झालेलं आहे हे मिश्रण. कलर पण छान आला. आंबा अजून तुम्हाला वापरायचा असेल तरीसुद्धा चालेल, पण अर्धा लिटर दुधाला अर्धा किलो आंबा बस होतो. तर आता ह्याला आपल्याला डब्यात भरायचे परत. आपला पहिलाच डबा आहे. तर आता आपण हे आंब्याचे तुकडे ठेवलेले टाकायचे. तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील तरीसुद्धा चालतील. आणि शिल्लक राहिलेली पण आपल्याला दुसऱ्या डब्यामध्ये ठेवायची. त्याला कवर करायचं आहे म्हणजे आईस क्रिस्टल बनत नाही. हा जर पेपर नसेल तर सिल्वर पेपर किंवा आपले साधे कॅरी बॅगने पॅक केलं तरीसुद्धा चालतं, काही हरकत नाही. आणि ह्याला आता ओव्हरनाईट आपल्याला डीप फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे. तर हे आपलं आईस्क्रीम तयार आहे. मस्त दिसतंय ना. तर हे मस्त असं क्या बात. जर आवडत असतील तर त्यावरती थोडेसे ड्रायफ्रूट. काय सुरेख रंग आलाय, खूपच छान. मस्त अशी क्रीमी बनलेली आहे, बघू शकता. क्या बात.